नमस्कार मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण चाललेले आहोत भाजे या लेणीला भेट द्यायला। भाजे ही लेणी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये आहे आणि ही लेणी विसापूर किल्ला आणि भाजे गाव या दोघांच्या मध्ये जो डोंगर आहे त्या डोंगरावरती आहे। इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये भाजे लेणी कोरण्याचं काम सुरू झालं। त्यानंतर पुढे ते 800 वर्ष चालू राहिलं, म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत त्याचं काम त्याच्या निर्मितीचं काम चालू होतं आणि जनतेच्या दालनामधून त्याचे विहार उभे केले आहेत आणि त्याचा उल्लेखही आपल्याला भाजे लेणीवरती आढळतो। पायथ्यापासून एक 5 मिनटावरती चालत आल्यानंतर आपल्याला इथे हे तिकीट घर लागतं। प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे आणि फॉरेनरसाठी 200 रुपये तिकीट आहे। इथे माफ करा, फॉरेनरसाठी 300 रुपये तिकीट आहे। एक कोरी खोली कशी आहेत आपण पाहूयात। हे इथे एक खिडकी बनवलेली आहे आणि पलीकडे एक खिडकी बनवलेली आहे, 2 खिडकी आहेत आणि हा मध्ये दरवाजा आहे आणि इथे बाहेर बसण्यासाठी जागा आहे। चला आपण आतमध्ये पाहूयात की खोली कशी आहे ती। हा रूम भरपूर मोठी आहे। या रूममध्ये आपल्याला टोटल 4 खोल्या लागलेल्या आहेत। या बाजूला 2 आहेत। इथे बनवण्याचा प्रयत्न केला आहे पण ती बनवली नाही आहे। हे पहा, इकडे खोली एक आहे, त्या शेजारी एक आणि मागे 2 आहेत खोल्या। पण लेणीचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे पहा, इथे दुमजली कोरीव विहार आहेत, ती पण आपण जाऊन पाहणार आहोत। चला पाहूयात ती पण।
हे चैत्यगृह आहे. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. बौद्ध धर्मीयांच्या प्रार्थनास्थळाला चैत्यगृह असे म्हणतात. हे बौद्ध सत्पुरुषांचे समाधीस्थळ असते. येथे बौद्ध संतांच्या अवशेष असलेल्या समाध्या असतात. बौद्ध स्थापत्यात आपल्याला विहार आणि चैत्य हे दोन्ही आढळून येते. विहार हे प्रामुख्याने भिक्षू सदस्यांचे निवासस्थान असते आणि चैत्यगृह हे सर्वांसाठी प्रार्थनागृह म्हणून बांधलेले असते. चैत्य हे ठराविक उंचीवर व ठराविक दिशेवरच असतात. जेव्हा सूर्याचे किरण स्तूपावर पडतात तेव्हा उजाडायला लागते. म्हणजे प्रकाश डोळ्यावर नव्हे तर पाठीवर पडावा याची पुरेपूर त्यांनी त्यावेळेस काळजी घेतलेली आहे. येथे चक्र, कमळ व खुंटीवर ठेवलेला हार कोरलेला आहे पहा. अनेक उपासकांना एकाच वेळी उपासना करण्याची सोय म्हणून चैत्यगृह बांधले जाई. चैत्यगृहात अनेक स्तंभ असतात. विशिष्ट पद्धतीने स्तूपाभोवती फिरणारे एवढे सारे स्तंभ आधारासाठी नसून ते प्रदक्षिणा मार्ग वेगळा करण्यासाठी आहेत. ही खोली खूप आश्चर्यकारक आहे. डबल रूमची खोली आहे. आतमध्ये अंधार आहे. प्रयत्न करूयात थोडासा पाहण्याचा. पण हे पहा आतमध्ये गेल्यानंतर हे पहा डबल रूमची खोली आहे. मोठी खोली आहे. सुंदर खोली आहे आतमध्ये. तिथून थोडंसं पुढं चालत आल्यानंतर मित्रांनो हा पहा इकडं लोहगड आहे. समोर तो दिसतोय तो विंचूकडा आहे. मेन चैत्यगृहापासून आपण थोडंसं पुढे चालत आलो तर आपल्याला स्तूपाचं इथं मोठं संकुलच तयार केलेलं दिसतं. एकूण 14 स्तूप इथं कोरलेली आहेत. मान्यवर भिक्षुकांची ती स्मारकं आहेत असं म्हणतात. या काही स्तूपांमध्ये त्यांची नावंसुद्धा कोरलेली आहेत.
त्या स्तूपांच्या गुहापासून थोडं पुढे चार झाल्यानंतर हा समोर जो दिसतोय तो आहे विसापूर किल्ला. ही त्याची तटबंदी, मजबूत अशी तटबंदी. आणि इकडे डाव्या साईडला जो दिसतोय, माफ करा उजव्या साईडला जो दिसतोय तो विंचूकडा, लोहगडचा विंचूकडा. आणि हे आहे ह्या लेणीवरचं सर्वात आकर्षक ठिकाण, सर्वात प्रमुख ठिकाण, ते म्हणजे सूर्य गुफा. येथे उजव्या बाजूला सूर्यदेव आणि इंद्रदेव यांचा देखावा दाखवलेला आहे. हा सूर्यदेवाचा देखावा आहे. रथावरती स्वार, 4 घोड्यांच्या रथावरती स्वार झालेले हे सूर्यदेव, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संज्ञा आणि छाया. आणि हा इंद्रदेवाचा देखावा आहे. हत्तीवरती रूढ झालेले इंद्रदेव आणि त्यांच्या पायाखाली, रथाच्या खाली बाकीच्या असुर तुडवताना दाखवलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आपण लेणी चढायला जेव्हा सुरुवात करतो ना, तेव्हा 1 ते 2 मिनटं अंतरवरती चढून आल्यानंतर हा विसापूरला जायचा रोड आपल्याला दिसतो. तिथे बोर्डही लावलेला आहे. या मार्गे आपण वरती विसापूरला जाऊ शकतो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.